मान्यवर तसेच खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय। सकाळच्या सत्रापासून आपण आवाज ऐकत आहात सागरजी माली सर, त्यानंतर प्रदीपजी लोखंडे सरांचं नक्कीच सकाळच्या सत्रापासून अप्रतिम समालोचन त्याच्या माध्यमातून राहिलं गेलेलं आहे। या संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वांची चांगली कामगिरी, सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलेलं या स्पर्धेला आणि आपण पाहत आहोत ही सुंदर स्पर्धा या KPLच्या मैदानावर चालू आहे। अंतिम सत्र आपण पाहत आहोत। आदरणीय सन्माननीय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांना आम्ही विनंती करत आहोत आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा। साहेबांना विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून। पहिलाच बॉल फोर्स केला, बॉलला चेंडू जाईल इनफिल्डच्या भरून खाली क्षेत्र आहे, चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार। बघा चौकार इथे पहिल्या बॉलवरती आलेला आहे। अमृत आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती आहे। या अगोदर जर आपण बघितलं तर सस्सूपाडा सस्सूनगर एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळायचे। आपण पाहतोय हिराई स्पोर्ट सस्सूपाडा देखील या मॅचला आनंद घेतोय। सध्या तरी आपण पाहतोय गायत्री माता सस्सूपाडा हा संघ इन ऍक्शन आहे, त्यानंतर सस्सूनगरचा संघ म्हणजे एकाच परिसरातील हे दोन जवळचे संघ आपण पाहतोय। यावेळेस ड्राईव्ह केला, बॉलला सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने, एकदा मात्र कंप्लीट हलकेचे मिसफील्ड झालेले आहे त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे। बघा अगोदर चांगला स्टॉप केला चेंडूला, मात्र त्यानंतर ढुंडोरे साजना असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच जबरदस्त मॅच आहे, दोन्ही संघाच्या माध्यमातून जिंकण्याचा प्रयत्न करते। यावेळेस सुंदर फटका इनफिल्डच्या वरून, सुंदर स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका पण पाहिला। अमृतेच्या बॅटमधनं येतोय दर्जेदार स्ट्रोक, चौकार। बघा अमृत जो खेळाडू कक्षामधून सेट होऊन आलेला आहे, त्यांनी टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो साफ दिसतोय। अमृत एक मास्टर माइंड खेळाडू आहे, संघाचा कर्णधार देखील आहे, त्याला माहिती आहे या ग्राउंडची कहाणी। यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल, आता मात्र डॉट कमबॅक करतोय बॉलर आदेश वलवी या बॉलवर। यावेळेस टॅप केला बॉलला, चेंडू जाईल मिडॉफच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षक झालेला आहे मिडॉफला, फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे। आमच्या सोबतीने हितेश बाबर आहेत, संपूर्ण दिवसभरामध्ये ॲज अ स्कोरर म्हणून त्यांचं देखील चांगली कामगिरी राहिली गेलेली आहे। या स्पर्धेमध्ये जबरदस्त नक्कीच स्कोरर आहेत, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोरिंगचं काम आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये नक्कीच आपण पाहत आहोत, त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलेलं आहे। दरम्यान बॉलर तयार, यावेळेस बॅटचे चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला, राजेश आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण झालेला त्याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि संघाची धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली गेलेली आहे। प्रदीपजी काय म्हणाल? बघा सुरुवात चांगली झालेली आहे, संध्याकाळचं सत्र आहे म्हणजे 25 ते 26 धावा जर लागल्या धावफलकावरती तर एक डिफेंडेबल टार्गेट हे धावफलकावरती मांडलं जाऊ शकतं। पहिले षटक हे कंप्लीट झालेलं आहे, संपलेलं आहे। चला घाई करायची आहे, शेवटचं षटक आता पाहूया हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय। दीपेश येतोय, दीपेश वलवी। आदरणीय सन्माननीय रघुनाथ जोगारी साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत, साहेब आपण या आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण आसनस्थ व्हा अशी आपल्याकडे विनंती असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून। बॉलर तयार दीपेश वळवे, यावेळेस पाहूया वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा, थोडीशी शंका होती पंचांच्या मालामध्ये, डिसिजन लेट आला परंतु थेट आलेला आहे। इट इज अ वाईट बॉल, वाईटने सुरुवात करतोय बॉलर दीपेश वळवे। यावेळेस रिव्ह्यूची मागणी, यस नो बॉल चेक करण्याकरता रिव्ह्यूची मागणी केलेली आहे पंचांनी, आपण चेक करणार आहोत तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून। खराब सुरुवात दीपेश वळवी याच्या माध्यमातून। या 2 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच
अवंतरच्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी असणार आहे, म्हणजे हा चेंडू असेल वाईड, नो नसणार आहे, लक्षात घ्या. बॅक टू बॅक वाईट डिलिव्हरी टाकतोय बॉलर दीपेश वळी, परंतु चांगला बॉलर आहे या संघाचा. कमबॅक करावं लागेल, चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करावं लागेल. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघाच्या विपक्षामध्ये. यावेळेस आता मात्र नो बॉलचा इशारा, पुन्हा एकदा आलेला पंचांचा. खराब बॉलिंग करतोय बॉलर दीपेश वळवी. एकही त्याने लिगल बॉल हाताळलेला नाहीये आणि लागोपाठचे 2 चेंडू वाईट आणि हा चेंडू नो. एकंदरीत 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र फ्री हिट बॉल असेल, पंचांचा इशारा फ्री हिट बॉलचा पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला आहे लोकेश भोईर. सकाळच्या सत्रापासून जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहे या संघाचा, त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिले गेलेली आहे. फुलटॉस बॉल आर्यभटने सुंदर फटका, चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. इट्स अ फ्लॅट 6. अतिशय जबरदस्त फटका लोकेश याच्या बॅटमधनं येतोय आणि चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. षटकार. बघा या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती. बाहुबली क्रिकेटर आहे लोकेश भोईर. काय फटका खेचला होता. जबरदस्त बॅटर आहे. APL पासून त्याची आपण कामगिरी पाहत आहोत. या मैदानावर अतिशय धमाकेदार त्याची ही शैली आहे. जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे या साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाचा, त्याच्या माध्यमातून आलेला आहे हा सुंदर षटकार. हा प्रकार बॉल फोर्स केला, बॉलला चेंडू जाईल मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु हलकीचे मिसफील्ड. यावेळेस काय घडलेला मैदानाच्या आतमध्ये थ्रो थोडासा लेट आला आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगल्या प्रकारे आय कोऑर्डिनेशन, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर केलेला दोन्ही बॅटरने. आपल्या संघाकरता जबरदस्त बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे अमृत परेड, तर त्याच्या सोबतीनं लोकेश भोईर असेल. संघाची धावसंख्या 23 या अंकावर पोचले गेलेले आहे लोकेश. नो बॉल. बघा नो बॉल आणि धावा किती असतील पंच. नो बॉल आहे, लक्षात घ्या. बघा अगोदर नो बॉल आहे, शॉट खेळल्यानंतर त्याची बॅट लागलेली आहे, लक्षात घ्या. अगोदर नो बॉल हा गणला जाईल. पंच या धावा किती असतील. षटकार आहे, चौकार आहे, षटकार. इज थँक्यू. या सत्ता इथे ग्राह्य धरला जाईल. 7 पे 7. जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर लोकेश भोईर. त्याच्या बॅटमधनं अतिशय दर्जेदार स्ट्रोक आलेला मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला पाठवलं तर सरळ 6 धावांसाठी. चला चेंडू पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर्स आपण असाल तर नक्कीच चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या 7 धावाने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर दीपेश वळवे याने. त्याचा जर विचार केला अवांतरच्या रूपाने 2 वाईट, त्यानंतर 2 नो बॉलच्या हाताने केले. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. खराब बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून 18 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 2 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलमध्ये एकंदरीत 18 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. खराब बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक स्लॉग ओव्हर आहे, त्यामध्ये आता मात्र कमबॅक करावं लागेल या बॉलरला. आता मात्र सुंदर फटका, हुक केला बॉलला, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. बघा बाहुबली क्रिकेटर आहे आणि षटकार मारणं त्यासाठी किती सोपं झालं बघा. या मैदानावरती पॉवर जनरेट केलेली आहे. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून. जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहे लोकेश भोईर. हा बॅटर वारंवार त्याच्या बॅटमधनं षटकार आणि चौकारांचा नक्कीच आपण जर पाहिलं तर पाऊस पडताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता. एक हार्ड हिटर आणि तंत्रशुद्ध बॅटर आहे मिस्टर लोकेश भोईर. त्याच्या माध्यमातून त्याचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेले आहेत.
एक वेळा डबल, एक वेळा सिंगल, एकंदरीत 15 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. बॉलर तयार. यावेळेस अजून एक सुंदर फटका, चेंडू जाईल डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार, संघाची धावसंख्या 42 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. प्रदीपजी आपल्या सोबतीनं आहेत. प्रदीपजी काय म्हणाल या बॅटर विषयी? या मॅच मध्ये बॅटिंग तो करत आहे. नक्कीच चांगल्या लय मध्ये आहे आणि ज्या प्रकारे तो षटकार चौकार ठोकतोय असं वाटतंय की त्यासाठी षटकार मारणं खूप सोपं आहे. यस, इझिली फटके तो खेळत आहे. त्याच्याकरता आपण जर पाहिलं तर अगदी सहज आणि चांगल्या क्षमतेने तो जबरदस्त बॅटिंग करतो. मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झाले एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. यावेळेस स्लाइस केला बॉलला, चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल. काय करते मैदानाच्या आतमध्ये दुसरा धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बॅकअप साठी कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता आणि ओव्हर थ्रो झालेला आहे. भरपूर खराब क्षेत्ररक्षण आपण पाहत आहोत. ससूपाडा संघाच्या माध्यमातून राहिलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा गुरु कोमकडनं भरपूर मोठी चूक झाली होती. बघा जिथे 1 धाव मिळाली असती तिथे 2 धावा त्याने एक्स्ट्रा दिल्यात. कारण जर यष्टांवरती जर चेंडू जर लावला असता तर धाव तिथेच ही स्टॉप झाली असती. मात्र गुरु याने नॉन स्ट्रायकरकडे थ्रो केला, यष्टांवरती चेंडू लावला नव्हता, तेच कारण तिकडे धावा घेण्याची संधी मिळाली. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. अजून 1 बॉलचा खेळ बाकी असेल. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. बॉलर दीपेश वळवे यांनी स्लोग ओव्हरचा षटक आहे. डेथ ओव्हरमध्ये भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त बॅटिंग करत बॅटर मिस्टर लोकेश भोईर, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. त्याच्या जागेवरती नवीन बॅटर इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. मनसेस रावतेक हा देखील एक हार्ड हिटर जबरदस्त बॅटर आहे या ससू नवगड संघाचा. आता मात्र त्याच्याकरता शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलर तयार दीपेश वळवे. शेवटचा बॉल यावेळेस ऑप्टमच्या भरपूर बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 46 अंकावर पोहोचले गेलेले आहे. पंच हा रिव्ह्यू कोणाचा आहे? या अगोदर त्यांचा रिव्ह्यू घेतला वाटतं, मला वाटते या अगोदर. रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जाईल. डीबीएन टेक्निकल टीम अतिशय जबरदस्त कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धामध्ये, संपूर्ण दिवसभरामध्ये. आता मात्र वाईट बॉल असेल, वाईट चेंडू. शेवटचा 1 बॉल बाकी राहिलाय. इथे आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामधून चेंडू तिकडे निसटला गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न, धावच्या सुरुवात फलंदाज बाद झालेला आहे. 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष इथं ठेवलेलं आहे. 47 धावा यस बनवायच्या आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये गायत्री माता ससूपाडा या संघाला भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये अमृत परेड जो संघाचा कर्णधार आहे तो शेवट पर्यंत नाबाद राहिला. आदरणीय सन्माननीय अध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत, आपण साहेब या आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण असं व्हायचं आहे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे असोसिएशन रन केलं जातं. त्यांचं झालेलं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक खातेखाते स्वागत. आदरणीय सन्माननीय विद्यमान अध्यक्ष साहेब रघुनाथ जोगारे आलेले आहेत आमच्या मान्यवर कक्षामध्ये. साहेब आपलं मनपूर्वक खातेखाते स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगर या संघाला मी विनंती करणार आहोत. साहेब आपलं वेलकम, मनपूर्वक खातेखाते स्वागत असेल या बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. 46 धावा बनवलेल्या आहेत साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगर या संघाने आणि 47 धावांचं लक्ष असेल गायत्री माता
ससूपाडा या संघाला त्या धाबांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल किंवा या धाबा कशा प्रकारे डिफेंड करतील साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगर आपण पाहणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बॅट लाईटला सुरुवात झालेली आहे. विनंती असेल दोन्ही संघाला घाई करायची आहे. वेळेबद्दल सहकार्य करा. अजून एक मॅच खेळवायची आहे आजच्या दिवसामध्ये. आपणास विनंती असेल दोन्ही संघांना वेळेबद्दल सहकार्य करा. वेळेकडे लक्ष जर दिला आपण 6 वाजलेले आहेत आणि अजून एक मॅच आपल्याला खेळवायचं बाकी आहे. तर विनंती असेल दोन्ही संघाला ससूपाडा आणि ससू नवगर संघाला विनंती असेल आपण वेळेबद्दल सहकार्य करा. घाई करा, स्पीडअप करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 बॅटर एंटर झालेले आहेत. या धाबांचा पाठलाग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गायत्री माता ससूपाडा संघाच्या माध्यमातून 47 धाबांचं लक्ष आहे. आपण पाहत आहोत ही स्पर्धा आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही बहुजन विकास आघाडी चषक 2026 शानदार आयोजन. स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये आलेले सर्व दिग्गज मान्यवर आणि खेळाडू प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. 2 बॅटर एंटर होईल. पहिलाच बॉल स्वीप केला, बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका आदेश वळवी याच्या बॅटमधनं आलेला आहे. 47 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार प्राप्त करतोय. या पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल, जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. या बॅटरला भरपूर धाबांचं लक्ष आहे सामना जिंकण्याकरता. गायत्री माता ससूपाडा या संघाला डेफिनेटली सुरुवातीच्या बॉलपासून हाणामारी अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. या दोन्ही बॅटरला आदेश वळवी त्याच्या सोबतीनं किरण मसे आलेला आहे. 9 सेकंडला किरण, स्ट्रायकेंडला आदेश वळवे. जबरदस्त बॅटर आहे आदेश. त्याच्या बॅटमधनं सुंदर स्ट्रोक आलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली विकेट किपर अमृत होता परंतु त्याच्या माध्यमातून झालेला आहे झेल ड्रॉप आणि चुकी झालेली आहे. त्याच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. भरपूर आपण जर पाहिलं तर सहज आणि सोपा झेल होता परंतु त्याच्या माध्यमातून चुकी झालेल्या आहे. जीवनदान मिळालं जाईल आदेश वळवी या बॅटरला आणि आपण पाहणार आहोत या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे तो उचलेल आदेश वळवी हा बॅटर. परंतु बॉलर देखील चांगला आहे ससूनगर संघाचा. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे किरण मासे. बॅक टू द पवेलियन गॉन. प्रेशर आहे गायत्री माता ससूपाडा या संघांवरती. भरपूर धावा या बनवायच्या आहेत परंतु खराब स्ट्रोक खेळून बॅटर बाद झालेला आहे किरण मसे. 0 या आकड्यावरती गोल्डन डक या आकड्यावर तो बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल. मैदानाच्या आतमध्ये दीपेश वळवे आलेला आहे. दीपेश वळवे अँड आदेश वळवे या दोघांना जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. नक्कीच चांगला प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल ससूपाडा या संघाला तर चांगली बॅटिंग करावी लागेल. या दोन्ही बॅटरला आक्रमक रूप धारण करावे लागेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. षटकाराने चौकाराने डील करावे लागेल. बॉलर तयार. षटकातील पुढे बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका ऑल साइडला करारा स्ट्रोक. चेंडू जाईल डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. चला व्हॉलेंटियर्स आपण तिकडे सज्ज राहा. भरपूर उशीर झालेला आहे. चेंडू लगेच परत करा मैदानाच्या आतमध्ये आणि षटकारांनी संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेला आहे. जबरदस्त फटका ऑन साइडला अद्यावत केलेला आहे दीपेश याने. बॉलर तयार. अमोल यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक, सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर दीपेश वळवे. बॅक टू द पवेलियन गॉन. प्रयत्न करत होता बॅटर दीपेश वळवे परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नाहीये. चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये आणि झेल देऊन ऑन साइडला तो बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर एंटर होईल गुरुनाथ कोम. मजबूत देहष्टीचा बॅटर आहे गुरुनाथ कोम आणि या बॅटरला नक्की चांगले प्रयत्न करावे लागेल, मेहनत करावी लागेल.
स्वतःला घासावं लागेल, जबरदस्त कामगिरी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल गायत्री माता ससूपाडा या संघाला, तर अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. गुरुनाथ कोम अँड आदेश वलबी आहेत मैदानाच्या आतमध्ये, एक चांगले प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरला. गुरुनाथ कोम आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार अमोल शेळके, षटकातील शेवटचा बॉल असेल, राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र स्टोक चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने, एकदा मात्र कंप्लीट तुझा दावेचा प्रयत्न, परंतु काय करते मैदानाच्या आतमध्ये, कॉलिंग चुकीची, नकार दिला होता गुरुनाथ याने, परंतु धावत सुटला होता बॅटर आदेश वळबे, तो झालेला आहे बाद. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि या एका धावाने संघाची धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जबरदस्त बॉलिंग केली बॉलर अमोल शेळके याने. पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, परंतु 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत. जबरदस्त सुरुवातीच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये. आता मात्र दुसरा षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर लोकेश भोईर. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा, जबरदस्त बॉलर आहे. त्याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कशा प्रकारे सुरुवात केली जाईल या दुसऱ्या षटकाची. षटकातील पहिला बॉल. आता मात्र नेक्स्ट टाइम स्ट्रोक, चेंडू प्रॉपर बॅटवर कनेक्ट झाला नाही, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी मिडॉनला, फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. आता मात्र सामना आपण जर पाहिलं तर दूर होत चाललेला दिसत आहे. गायत्री माता ससूपाडा संघाच्या माध्यमातून बॉलर तयार लोकेश भोईर. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूमध्ये बॅटमध्ये संपर्क होता झाला नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेल्या आहे. आपण जर पाहिलं तर नक्कीच यावेळेस दांडी 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 गोल. फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त बॉलिंग करतोय लोकेश भोईर हा खेळाडू. सकाळच्या सत्रापासून त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर आहे, की फॅक्टर आहे. त्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर नक्कीच मजबूत देहष्टीचा हा खेळाडू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रयत्न करतो आपल्या संघाकरता. जबरदस्त बॉलिंग देखील त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे. या 3 बॉलमध्ये 3 बॉल टाकून झालेले आहेत, फक्त एक सिंगल धाव त्यांनी खर्च केलेले आहे. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी असेल तर नवीन बॅटर प्रेम भावर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये प्रोटेक्शन करता आणि चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या आकार. संघाची धावसंख्या 17 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. सुंदर फटका थेट आला, परंतु लेट आला. प्रेमाच्या बॅटमध्ये येतो चौकार. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका, परंतु चेंडूने बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे, जास्त काही शिल्लक राहिलेल्या नाहीये. संघाची धावसंख्या एकंदरीत 17 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार लोकेश भोईर. यावेळेस चेंडू जाईल डॉट आणि हा सामना जिंकलेला आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर संघ आणि हार्ड लक टफ लक गायत्री माता ससूपाडा. ससूपाडा या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. चला दोन्ही संघांनी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये आपण या टॉस करणार आहोत. चला आदरणीय सन्मान्य अध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस.
चला यंगस्टार नागले विपक्षामध्ये साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगोर. चला मॅच द मॅच लोकेश भोईरा कोण आहे बघ. लोकेश कोण आहे मॅच द मॅच. नाही नंतर देऊ नंतर बोलू का नाही ना अमृत आहे ना नंतर 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 करू नंतर करूया. चला टॉस केला जाईल. या मॅचचा मॅच द मॅच आम्ही नंतर देणार आहोत. 2 ओव्हरची मॅच. सामना 2 षटकाचा असेल. आदरणीय सन्माननीय रघुनाथ जोगारी साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. यंगस्टार नागले विपक्षामध्ये साई श्रद्धा स्पोर्ट्स ससू नवगर. ससू नवगर संघाने चला अध्यक्ष साहेब आपण थांबा. अरविंद बरब साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल आमच्या या अध्यक्ष साहेबांचा हा शुभ सन्मान. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेकरता भरपूर चांगलं सहकार्य नक्कीच सर्व स्पर्धांना लाभत असतो. असोसिएशन रन करण्यामागे त्यांचा हा मोठा वाटा असतो. आपण पाहू शकता आमच्या मान्यवर कक्षेमध्ये त्यांचा हा शुभ सन्मान केला जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अरविंदजी बरब साहेबांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आमच्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी साहेबांचा हा शुभ सन्मान. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध हैं, जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. वेलकम
आतमध्ये जितेण्याला प्रयत्न करावे लागतील. लोकेश याला स्ट्राईकवर आणण्याकरता, कारण जबरदस्त हा डेटर बॅटर आहे लोकेश भोईर. त्याला तर मात्र प्रयत्न करावे लागतील. जितेण्याला लोकेश याला स्ट्राईक वरती आणण्याकरता बॉलर तयार. हा प्रकार बॉल सुंदर फटका, हुक केला बॉल, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 13 अंकावर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका, ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर भावेश याने आणि त्या बॉलला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतोय बॅटर जितेन बरफ. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका एक्झिक्यूट करतोय बॅटर जितेन बरफ आणि षटकाराने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. यावेळेस शरीरापासून भरपूर दूर चेंडूच्या हाताळणी व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. एका पंचात धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 14 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार भावेश ठाकरे. आता मात्र ओव्हरपिच बॉलच्या हाताळणी स्लाइस केला बॉलला, चेंडू सैल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट धावायचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर तंत्रशुद्ध बॅटर आहे मिस्टर जितेन बरफ. त्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यानंतर 2 धावा त्याने प्राप्त केलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 16 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलर तयार भावेश ठाकरे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, फिल्डर आहे त्या ठिकाणी मिडॉनला हलकेसे मिसफील्ड झालेले आहे त्याच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 18 अंकावर पोहोचली गेलेली आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पण एकदा मनपूर्वक खाते स्वागत. लोकेश पारदी आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर, तर स्ट्राईक एंडला लोकेश भोईर असेल. पहिला बॉल या षटकातील. यावेळेस हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल, परंतु काय झालेलं मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त झेल. फलंदाज बाद. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता बॅटरचा लोकेश याचा, परंतु लॉंग ऑनला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख झेल. अमन चाकर याच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 100% प्रयत्न करतायत यंगस्टर नागले संघाचे खेळाडू. त्यांच्याकरता ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मधून जो संघ विजय होईल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. आपण पाहत आहोत ही स्पर्धा अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहत आहोत. नक्कीच दोन्ही संघ चांगले प्रयत्न करतात. आपल्या संघाकरता पाहावं लागेल कोणता संघ या मॅच मधून विजय होईल. बॉलर तयार, तर नवीन बॅटर आलेला सूरज पारदे स्टॅकिंग एंडला असेल. लोकेश तयार. फुलटॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. स्वतः विकेट किपर आपण जर पाहिलं तर बॉल वरत गेला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 19 अंकावर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. लोकेश पारदी हा बॉलर जबरदस्त बॉलिंग करतो या स्लॉग ओव्हर मध्ये. चांगला खेळाडू आहे या यंगस्टर नागले संघाचा.
त्याच्या माध्यमातून अप्रतिम कमबॅक त्याने करून दिले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या भावेश याने. आता मात्र सुंदर चेंडूच्या हाताळणी, चेंडू पडला थोडासा आतमध्ये वळला गेला. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल एवढेला डॉट. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एक धाव त्याने खर्च केलेली आहे. एक विकेट देखील प्राप्त करतोय लोकेश पारधी. हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू झाला अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेटला, चेंडू फेल होईल, फेकी होईल. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 20 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल. भरपूर चांगल्या प्रकारे बॉलिंग करतो या ओव्हरमध्ये लोकेश पारधी. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी त्याची राहिली होती. या मॅच मध्ये देखील आपल्या संघाकरता चांगले प्रयत्न तो करत आहे. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने, हलकेसे बेसफील्ड. बॅकअप देखील खराब झालेला आहे नागरी संघाच्या माध्यमातून. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 23 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा बॉल बाकी असेल. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर लोकेश पारधी, परंतु त्याला क्षेत्ररक्षक साथ देताना दिसत नाहीयेत. नागले संघाची क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. शेवटचा बॉल बाकी असेल. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या बॉलर लोकेश याने. एक विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला जितेन बरफ असेल. चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार त्याने खेचलेला आहे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर असेल लॉंग ऑनला, सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता मात्र फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि 25 धावांचं लक्ष असेल यंगस्टार नागले या संघाला. 12 बॉलचा खेळ बाकी, 25 धावांचं लक्ष असेल. 12.50च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल या नागले संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. दोन्ही संघ नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नामांकित संघ आहेत. चांगले प्रयत्न करतील यात मात्र या मध्ये आपण जर पाहिलं तर तिल मात्र शंका नाहीये. 12 बॉलचा खेळ बाकी असेल दुसऱ्या इनिंग मध्ये आणि 25 धावांचं लक्ष असेल. चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. आपण धावफलकावर जर नजर टाकली ससूनगर संघाच्या माध्यमातून अमृतेच्या बॅटमधनं 6 धावा आल्या. त्यानंतर लोकेश हा शून्यावर बाद झाला. त्यानंतर मनसे सरदेच्या माध्यमातून तो देखील शून्यावर बाद झालेला. त्यानंतर जितेन बरफ या बॅटरने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधनं एक षटकार, 2 वेळा डबल, 2 वेळा सिंगल, 12 धावा त्याने बनवले. त्यानंतर सूरज पारधी 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत. या सर्व बॅटरच्या चांगल्या खेळीच्या माध्यमातून 24 धावा बनवलेल्या आहेत. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाने आणि 25 धावांचं लक्ष असेल यंगस्टार लागले या संघाला. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत, लोकेश पारधी आणि भावेश ठाकरे. मैदानाच्या आतमध्ये भावेश हा आक्रमक शैलीचा बॅटर आहे तर लोकेश पारधी हा तंत्रशुद्ध बॅटर आहेत. दोन्ही बॅटर चांगले इन्फॉर्म आहेत. त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल या नागले संघाला. सामना जिंकायचा असेल 25चं लक्ष आहे. त्या धावा डिफेंड करण्याकरता बॉलरचं जेल बॉलिंग ट्रॅकवर ससूनगर संघाच्या माध्यमातून मिस्टर लोकेश भोईर वर्सेस लोकेश पारधी हा बॅटल आपण पाहणार आहोत. 25चं लक्ष आहे. त्या धावा डिफेंड कराव्या लागतील या बॉलरला. पंचांचा इशारा आलेला आहे देवानंद वळवी सरांचा. मेन पंच आहे. त्यानंतर स्क्वेअरलेग पंच संतोष कोम. या दोन्ही पंचांची नक्कीच जबरदस्त भूमिका राहिलेली आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये. हा प्रकार बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये परंतु बॉलने उचली घेतलेला आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. अँड 1 फॉर द ओव्हरची ताकीद. वॉर्निंग
दिली जाईल या बॉलरला. अवंताने सुरुवात करतोय. बॉलर लोकेश भोईर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला लोकेश पारधी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल. यावेळेस काय घडलेला मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईड बॉलची हाताळणी केली बॉलरने. एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॅटरच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय बॉलर मिस्टर लोकेश भोईर, परंतु 2 चेंडू त्याने वाईट टाकलेले आहेत. हा प्रकार बॉल काय करते मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहणार आहोत. यस लागोपाठचा हा तिसरा वाईट टाकतोय बॉलर लोकेश भोईर. कम बॅक करावे लागेल. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. अजून एकही बॉल लिगल त्याने टाकलेला नाहीये. 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. 3 धावा झालेल्या आहेत या यंगस्टार नागले संघाचे. 3 धावा नक्कीच या सहज आणि सोपा पद्धतीने आलेल्या आहेत. बॉलर तयार लोकेश भोईर. षटकातील पहिला बॉल असेल. हा प्रकार बॉल हुक केला बॉलला. सुंदर फटका. चेंडू जाईल आर पार सीमा पार. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका लोकेश पारधी याच्या बॅटमधने होतोय. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती बॉलरने आणि त्या बॉलला परिपूर्ण पिक केलं. बॅकफुट वरती आला. त्यानंतर स्क्वेअर लेगला हा फटका एक्झिक्यूट त्याने केलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या एकंदरीत 9 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र प्रेशर मध्ये आलेला आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर हा संघ. एकाच बॉल मध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत या बॉलरने. बॉलर तयार. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. रोशन होता शॉट डीप फाईन लेगला, परंतु त्याच्या माध्यमातून झालेला मिस्टेक. बॉल वरती डायरेक्ट जर गेला असता डेफिनेटली या धावा त्याने रोखल्या असता, परंतु थोडासा मागे राहिला गेला. बॉलचा वेट त्याने केला परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या एकंदर धावफलकावर 13 या अंकावर पोहोचले गेलेला आहे. धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि यस हाईट फॅक्टर असेल आपण चेक करणार आहोत. पंचांचा इशारा आलेला आहे. पंचांनी मागणी केलेली आहे ऍक्च्युली. पाहूया. येस इट इज अ फेअर बॉल असेल. बॅटरने नक्कीच अगदी सहज हा फटका खेचला होता डिफाईन लेगला. तेच करा आपण जर पाहिलं तर ते सरपंचांच्या माध्यमातून इट इज अ फेअर बॉल असा निर्णय आलेला आहे. बॉलर तयार लोकेश भोईर. या वेळेला दिशाहीन बॉलिंग करतोय बॉलर लोकेश भोईर. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहेत अवंतरच्या स्वरूपामध्ये. चांगला बॉलर आहे या संघाचा, परंतु 2 बॉलमध्ये त्याने एकंदरीत 14 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून अशा अपेक्षा नाही आहेत त्याच्या संघाला, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. चांगला खेळाडू देखील भरपूर धावा खर्च करू शकतोय, परंतु या बॉलरला कमबॅक करावं लागेल. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. फक्त 2 बॉल टाकून झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या ओव्हरमध्ये. बॉलर तयार लोकेश भोईर. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बॉलची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला. त्याने फील्ड केलं बॉलला आणि बॉलर पर्यंत नक्कीच त्याने रिटर्न थ्रो केलेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट करता दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 3 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल. बॉलर तयार. हा प्रकार बॉल खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या
धावफलकावर 17 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. लक्ष्य आहे 25 धाब्यांचं, परंतु तीन बॉल मध्ये भरपूर धावा खर्च केल्या आहेत या बॉलरने. खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल डॉट. आता मात्र सुरेख कमबॅक करतोय बॉलर लोकेश भोईर. चेंडू पडला तो थोडा आतमध्ये वळला गेला. जबरदस्त कमबॅक. चांगली बॉलिंग करावी लागेल. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. चांगले प्रयत्न करावे लागतील ससूनगर या संघाला. सामन्यामध्ये कमबॅक करावे लागेल. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल. लोकेश पारदिक बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. जबरदस्त प्रयत्न केलेला आहे मिडॉनला. सुंदर क्षेत्ररक्षण झाले. सुरेख कॅच कॅरी केलेला आहे. राकेश याच्या माध्यमातून सुरेख कॅच कंप्लीट केलेला. पहिला धक्का लागलेला आहे यंगस्टर नागले या संघाला. चांगली बॅटिंग केली बॅटर लोकेश याने. त्याच्या बॅटमधनं एक षटकार, एक चौकार, एक वेळा डबल, एकंदरीत 12 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग, चांगले प्रयत्न त्याने केलेले आहेत, परंतु तो झेल देऊन तंबूच्या इशाऱ्याला निघून जाईल. तर त्याच्या जाग्यावरती नवीन बॅटर इंटरव्ह्यू मध्ये आतमध्ये मिस्टर अमन साकर. हा देखील एक चांगला बॅटर आहे. मोठे मोठे फटके त्याच्या माध्यमातून येताना आपण जरूर पाहिले असतील. हा प्रकार बॉल खेळाचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. षटक समजलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 17 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 8 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. 6 बॉल 8 धावांची गरज यंगस्टार नागले या संघाला. यंगस्टार नागले त्याच्या विपक्षामध्ये साई सदा स्पोर्ट्स ससूनगर हा संघ आपण पाहत आहोत. दोन्ही संघ नक्की चांगले प्रयत्न करत आहेत आपल्या संघाकरता. या मॅच मध्ये 100% एफर्ट, 100% कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे, परंतु 6 बॉलचा खेळ बाकी असेल. आता मात्र 8 धावांची गरज. स्ट्राईक एंडला भावेश ठाकरे एक फिनिशर मॅन त्याला म्हटलं जातं. जबरदस्त बॅटर आहे या नागले संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारे हा मॅच फिनिश करेल. त्याच्या विपक्षामध्ये बॉलर असेल बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर अमृत परेट. संघाचा कर्णधार आहे अमृत परेट. त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. जबाबदारीने बॉलिंग करावी लागेल. टिचून मारा करावं लागेल. कमीत कमी धावा या खर्च करावे लागतील या बॉलरला. पहिलाच बॉल दांडे 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 गोल. फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त क्लोज एन्काउंटर नक्कीच त्याने केलेला आहे. अमृत याने मोठा विकेट त्याने प्राप्त केलेला आहे पहिल्याच बॉलवरती. जबरदस्त बॅटर होता भावेश ठाकरे, परंतु सफल झाला. यष्ट्या त्याने दाखवलेल्या आहेत आणि त्या यष्ट्या वाकवलेल्या आहेत बॉलर अमृत याने. पहिल्याच बॉलवरती सफलता त्याला प्राप्त झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. अंधुक प्रकाश झालेला आहे. नक्कीच या प्रकाशाचा त्याला फायदा होईल या बॉलरला. साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर या संघाला. चला घाई करायचे प्लीज. बॅटरला विनंती असेल आपण लवकर या. तुम्हाला थोडस त्रास सहन करावं लागेल या बॅट लाईटचा. नवीन बॅटर संदेश साकर एंटर झालेल्या मैदानाच्या स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार. यावेळेस टाईप केला बॉलला. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेख फेकी. बॅकअप खराब. काय करते मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. आता मात्र 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 4 बॉलचा खेळ बाकी, 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर असेल मिस्टर अमन साकर. यावेळेस सुंदर बॉलची हाताळणी. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. यावेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक. सुंदर बॉलिंग करतोय लोकेश, माफ करा अमृत परेड. 3 बॉल टाकून झालेले आहेत. 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता.
यंगस्टार नागले या संघाला. स्ट्राईक एंडला अमन असेल, त्याच्यामध्ये नक्कीच चांगली क्षमता आहे, परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस सुरेख चेंडू, अप्रतिम बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये, धावा तुम्हाला मिळणार नाहीयेत. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त परफेक्ट यॉर्कर टाकला होता या बॉलरने. टेक्निकल बॉलर आहे, चांगला अनुभव आहे या बॉलरकडे. चांगल्या प्रकारे बॉलिंग त्याने केलेलं आहे. अद्यापर्यंत या 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केलेला आहे. आता मात्र 2 बॉलचा खेळ बाकी असेल, 7 धावांची गरज. या वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. प्रेशर मध्ये येताना दिसतोय यंगस्टार नागले हा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती नागले संघाने. चला श्वान पथक आपल्याला विनंती असेल बाहेर या. श्वान पथक आपण जरा बाहेर या, मॅच मात्र चालू आहे, तुम्हालाच दुखापत होईल. आपल्याच विनंती असेल थोडंसं बाहेर या आपण. बॉलर तयार, अमृत. यावेळेस सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. काय मॅच टर्न केलेला आहे बॉलर अमृत याने. जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेलेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे साई श्रद्धा स्पोर्ट ससूनगर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन साई श्रद्धा स्पोर्ट ससूनगर संघ आणि हार्ड लक यंगस्टार नागले संघ. जबरदस्त या डावा डिफेंड केलेल्या आहेत बॉलरने. चला व्हॉलंटियर्स आपण खुर्च्या घेऊन या, खुर्च्या जमा करायच्या आहेत. चला मॅन ऑफ द मॅचचं मेडल घेण्याकरता धन्यवाद. आदरणीय सन्मान्य रघुनाथ जोगारी साहेब, या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण उपस्थित राहिले. महत्वपूर्ण या स्पर्धेला वेळ आपण दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. चला मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता ठीक आहे. चला अमृत परेड या आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर मागील मॅचचा हिरो. चला अमृत परेड आणि लोकेश भोईर दोघांनी यायचं आहे, दोघांनी यायचं आहे. काय जबरदस्त मॅच टर्न केलेला आहे अमृत याने. तो ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा, संघाचा कर्णधार आहे अमृत परेड. त्यानंतर लोकेश भोईर दोघांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं मेडल चुकवण्याकरता. जबरदस्त मॅच आपण पाहिला आजचा दिवस.